हातचलाकीने सोनाराच्या दुकानात चोरी करणाऱ्या परराज्यातील बहीण भावाचा पर्दाफाश. नाशिक, सोलापूर, पुणे येथे केलेले गुन्हे उघडकीस, उपनगर पोलिसांची कारवाई. उपनगर पोलीस ठाणे येथे फिर्यादी श्री नयनप्रकाश माळवे वय 42 वर्ष यांनी दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी पोलीस स्टेशन येथे हजर होऊन त्यांच्या पूना गाडगीळ येथील सन्स नाशिक रोड शाखा नाशिक रोड येथून अनोळखी व्यक्तीने दुकानात प्रवेश करून हातचलाकीने 14.480 ग्रॅम, 15.150 ग्रॅम अशा 2 सोन्याच्या बांगड्या एकूण 2,49,475 रुपये किमतीचे माल चोरी केल्याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून 2 अनोळखी व्यक्तींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्यात संशयित आरोपी हे पुन्हा दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी कॅनडा कॉर्नरवरील पूना गाडगीळ अँड सन्स शाखेत आले असता तात्काळ उपनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार इम्रान शेख, पोलीस शिपाई जयंत शिंदे, पोलीस शिपाई अनिल शिंदे, पोलीस शिपाई सुनील गायकवाड, महाराष्ट्र पोलीस शिपाई मयूर विझेकर यांना रवाना करून पसार झालेले वरील संशयितांना सापळा रचून भक्तिधाम पंचवटी परिसरातून ताब्यात घेतले. सदर वेळी त्यांना नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव चंद्रकांत विनोदभाई परमार वय 55 वर्ष, पूनम कमलेश शर्मा वय 57 वर्ष असे सांगून दोघे बहीण भाऊ असल्याचे समजले. संशयितांना विश्वासात घेऊन दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता संशयितांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपींचा सदर गुन्ह्यात सहभाग निष्पन्न होत असल्याने सदर आरोपींना पोलीस स्टेशन येथे घेऊन गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सो, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीमती मोनिका राऊत मॅडम, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर श्री सचिन बारी सो यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक संजय फुलपगारे गुन्हे, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश गवडी, पोलीस हवालदार 40 विनोद लखन, पोलीस हवालदार इमान शेख, पोलीस शिपाई जयंत शिंदे, अनिल शिंदे, सुनील गायकवाड, सौरभ लोंढे, संदेश रगतवान अशांनी केलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार इम्रान शेख हे करीत आहेत. उपनगर पोलीस स्टेशन येथे दिनांक 1/1/2025 रोजी PNG ज्वेलर्स यांचे सुपरवायझर यांनी पोलीस स्टेशन हजर येऊन एक तक्रार दिली की आमच्या ज्वेलर्स शॉपीमधून 2 अनोळखी व्यक्तींनी हातचलाकीने सोन्याच्या 2 बांगड्या चोरून घेऊन गेलेत म्हणून अशा प्रकारची तक्रार दिली. सदरच्या तक्रारीवरून माननीय वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सदरचे गुन्ह्यातील संशयित आरोपी हे पुन्हा कॅनडा कॉर्नर परिसरातील PNG ज्वेलर्स यांच्या शॉपमध्ये दिसून आल्याची माहिती त्यांच्या स्टाफने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळवली. त्याप्रमाणे वरिष्ठांनी आम्हाला याची सूचना दिल्यावर आरोपीला ताब्यात घेण्यावर सूचना केल्याने आम्ही व आमचे पूर्ण स्टाफ कॅनडा कॉर्नर परिसरात गेलो असता सदरचे संशयित आरोपी हे तेथून पसार झाले होते. तर त्यांच्या संशयावरून आम्ही त्यांचा पाठलाग करून ते भक्तिधाम येथे फिरत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांना भक्तिधाम येथून ताब्यात घेतले. ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली असता ते दोघेही अहमदाबाद गुजरात येथील असून बहीण भाऊ असून त्यांनी गुन्ह्यातील चोरी केली असल्याचे मान्य केल्याने त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन येऊन त्यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्यांची मान्य न्यायालयाकडून पोलीस कस्टडी घेऊन सदर आरोपीने गुन्ह्यातील मुद्देमाल हा गुजरात येथील एका सोनाराचा कारागीर आहे याच्याकडे विकला असल्याची कळवल्याने तसेच त्यांनी पुणे शहर व सोलापूर शहर येथेही मागील महिनाभरापूर्वी चोरी केली असल्याचे सांगितल्याने आम्ही वरिष्ठांना याबाबत सूचना सांगितल्याने वरिष्ठांनी गुजरात येथे जाण्याची परवानगी दिल्याने आम्ही व आमचे पथक असे गुजरात येथे जाऊन आरोपीने तेथे विकलेल्या सोनाराकडनं गुन्ह्यातील गेला माल हा हस्तगत केला आहे. असे टोटल आरोपीकडून उपनगर पोलीस स्टेशन येथे चोरी केलेला 27 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे शहर येथील 20 ग्रॅमचे सोन्याची लगड आणि सोलापूर शहर येथे चोरी केलेल्या सोन्यापैकी 17 ग्रॅम सोन्याची लगड असे एकूण टोटल 64 ग्रॅम सोन्याचे दागिने हे आरोपीकडून हस्तगत करण्यात आले आहे. सदरचा गुन्ह्याचा तपास हा सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांच्या तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीमती मोनिका राऊत मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री डॉक्टर सचिन बारी सर,
तसेच माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे साहेब, गुन्हेचे स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.